आज आपण परत एकदा मुलांच्या आवडीची रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे बिस्किट। पण बिस्किट मैद्याचा जरा देखील वापर न करता गव्हाच्या पिठापासून तयार केलेले आहेत। हे बिस्किट बनवण्यासाठी आपण इनो, सोडा किंवा बेकिंग पावडर कशाचाच वापर केलेला नाही, तरी सुद्धा बिस्किट खूप छान होतात आणि चवीला तर खूपच अप्रतिम होतात। गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे तुम्ही मुलांना रोज देऊ शकता। चला तर मग गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला दूध लागणार आहे। तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे। तुम्ही साहित्य घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून घेऊ शकता। दूध हवं असेल तर थोडंसं गरम करून घेतलं तरी सुद्धा चालेल, पण मी थंडच दुधाचा वापर केलेला आहे। आता या दुधामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर इथे मी पाऊण वाटी एवढी साखर टाकून घेतलेली आहे। साखर थोडीशी चमच्याने एकत्र करून घ्यायची आणि थोड्या वेळासाठी हे भांडं आपण बाजूला ठेवून देऊ। नंतर इथे मी वेलची घेतलेली आहे। 2 वेलची थोडीशी साखर टाकून आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे, म्हणजे वेलचीची पावडर करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी जायफळ सुद्धा बारीक करून टाकू शकता। इथे आपली वेलची पावडर तयार झालेली आहे। याला सुद्धा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। दुधामध्ये जी आपण साखर भिजत ठेवलेली होती तर ते भांडं घ्यायचं आणि ही साखर आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पिठी साखर सुद्धा वापरू शकता। तर इथे साखर दुधामध्ये छान विरघळली गेलेली आहे, पण अजून सुद्धा थोडे थोडे दाणे यामध्ये आहेत। तर असे बारीक दाणे राहिले साखरेचे तरी सुद्धा चालणार आहेत। आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे। तर इथे मी पाव वाटी एवढं तूप घेतलेलं आहे, म्हणजेच 1/4 कप एवढं। आणि तूप घेताना ते वितळून घ्यायचं, घट्ट तूप नाही वापरायचं। तूप टाकून झालेलं आहे। अगदी चिमूटभर यामध्ये मीठ टाकायचं आणि आपण जी वेलची पावडर बनवून घेतलेली होती ती सर्व यामध्ये टाकायची आहे आणि सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं। आज आपण कोकोनट फ्लेवरचे बिस्किट बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे किंवा 2 टेबलस्पून यामध्ये खोबरं किस टाकलेलं आहे, किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतं। खोबरं किस सुद्धा यामध्ये सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर 2 कप म्हणजेच 2 वाटी यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं। जे रेग्युलर चपाती करण्यासाठी आपण पीठ वापरतो ना, तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे। नंतर यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आहे, म्हणजेच अर्धा कप। इथे रवा घेताना मी अर्ध्यापेक्षा थोडासा कमी घेतलेला होता, त्यामुळे मला परत टाकायची गरज पडलेली होती। मोजून घेतलं तर परत टाकायची गरज पडत नाही। आता सर्व साहित्य दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि वेगळं असं दूध वगैरे वापरायची यामध्ये गरज पडत नाही। इथे मिश्रण माझं हलकंसं सैलसर होतं, त्यामुळे यामध्ये मी परत पाव वाटीला सुद्धा कमी थोडासा रवा टाकलेला आहे, म्हणजे जवळपास पोहे खाण्याचे 3 चमचे हा रवा असेल। परत टाकलेला रवा सुद्धा छान भिजवून घ्यायचा। इथे आपलं घट्टसर अशी कणिक भिजवून झालेली आहे। ही कणिक अशी घट्ट असेल तरी सुद्धा चालेल किंवा यापेक्षा थोडीशी सैलसर असेल ना तरी सुद्धा चालेल, बिस्किट छानच होतात। आता ही कणिक आपल्याला 15 मिनिटासाठी मुरवत ठेवायची आहे। यामध्ये रवा वापरलेला आहे तर कणिक आधीपेक्षा थोडीशी घट्ट होते। दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कमी ते मध्यम आचेवरती तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम होत आहे तोपर्यंत ही कणिक सुद्धा आपली छान मुरलेली आहे। आता याला थोडंसं मळून घ्यायचं। ही तुम्ही बघू शकता की आधीपेक्षा थोडीशी घट्ट झालेली आहे। कणिक घट्ट असल्यामुळे मी याला पोळपाटावरती काढून घेतलेलं आहे। एकसारखे 2 भाग करून घ्यायचे आणि त्यापैकी एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मदतीने याला छान दाबून दाबून आपल्याला याचा असं रोल करून घ्यायचा आहे। कणिक खूप जास्त घट्ट जरी असली तरी हाताच्या गरमीमुळे यामध्ये असलेलं तूप थोडंसं वितळतं आणि याचा गोळा असा छान मळून तयार होतो। इथे तुम्ही बघू शकता मस्त रोल तयार झालेला आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी अंतरावरती यातला आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आहे। बिस्किट तुम्ही जाड पातळ तुमच्या आवडीनुसार बनवून घेऊ शकता। बिस्किट थोडेसे जाड बनवले तर तळायला वेळ थोडासा लागतो, पण ते छान खुसखुशीत होतात आणि पातळ बनवले तर ते लगेच तळल्या जातात पण थोडेसे कडक होतात। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला बनवून घेऊ शकता। सर्व बिस्किट छान वेगवेगळे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला थोडासा हाताने चौकोन आकार द्यायचा आहे, नाही दिला तरी सुद्धा चालेल। नंतर याच्यावरती चमच्याच्या मदतीने अशी डिझाईन सुद्धा काढून घेणार आहे। ही सुद्धा नाही दिली तरी सुद्धा चालेल। आता याच पद्धतीने उरलेले सर्व बिस्किट बनवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपण सुरुवातीला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा कणकेचा गोळा यामध्ये टाकायचा आणि तो वरती यायला थोडा वेळ घेत असेल तर समजून जायचं की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे। हे बिस्किट तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम सुद्धा नको, तर त्यामुळेच कमी ते मध्यम आचेवरती याला गरम करून घ्यायचं आणि बिस्किट तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची। अंदाजे अर्धा मिनिट झाल्यानंतर मी याला पलटून घेतलेलं आहे। अलटपालट करून आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बिस्किट तेलामध्ये सोडल्यानंतर ना ते थोडेसे मऊ होतात, त्यामुळे आपल्याला वाटेल की हे तेल पित आहेत का किंवा तेलामध्ये विरघळल्यासारखे दिसतात, पण पूर्ण थंड झाल्यानंतर हे बिस्किट छान खुसखुशीत होतात आणि थोडेसे कडक सुद्धा होतात।
तर अशाच पद्धतीने उरलेले सर्व बिस्किट मी तळून घेतलेले आहेत. बिस्किट जसजसे थंड होणार तसेच ते खुसखुशीत होत जातात. बिस्किट आणखी जास्त सुंदर दिसावे त्यासाठी यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप करून टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे बिस्किट खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्हाला आजचे हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जरा देखील आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका.